आणि तिथे जे उटणी वगैरे बनवतो ना आपण, त्याच्यामध्ये तीळ वगैरे भिजत टाकायची, ती तीळ वाटायची, त्याच्यामध्ये सुगंधित तेल वगैरे टाकायचं, त्याचं ते उटणे बनायचं. त्याच्यात थोडीशी हळद टाकायची, थोडंसं गोमित्र टाकलं चालेल, त्याच्यामध्ये पुन्हा दूध वगैरे टाकलं तर चालेल. असं एक उटणे बनवून घ्यायचं. उटणं म्हणजे अंगाला चोळायचं ते. आणि प्रथम पहिल्यांदा हे सगळं झालं, आता पूजन झालं का, पहिल्या शिंडीच्या ठिकाणच्या भागावरती एक ब्रह्मरंध्र म्हणून एक छिद्र असतं तिथं, ब्रह्मरंध्र म्हणून मग या शिंडीच्या ठिकाणच्या भागावरती पहिलं लावायचं. आणि बोटांच्या म्हणजे हाताच्या बोटांच्या नखांना आणि पायांच्या नखांना पहिली मालिश करायची, म्हणजे ते उटणे लावायचे, नंतर अंगाला लावायचे. आणि असं करून बिना आंघोळीच तिथं मात्र आपल्या दरवाजाच्या बाहेर एकदा डांगर नाही तर मग शेंदडी ठेवायचे आणि आपलं नाव घेऊन मात्र एका बुक्कीत मात्र फोडायचं, ते आपलं नाव घेऊन, म्हणजे सगळी येडा पडा जाते. दरवाजाच्या उंबऱ्यामध्ये उंबऱ्यावरती ठेवून फोडायचं. आता जर ते समजा नाहीच फुटलं हातानं, मग मिरची वाटायचं वरुट्यानं फोडायचं. आता वरुटे राहिले नाही, आता मिक्सर आलं, त्याच्यानंतर ते खलबत्ती आली, नाहीच वरुटा मिळालं तर त्या मुसळी राहणार. आता